आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। शरद पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक नको, अजितदादांच्या आमदारांचं मत, सूत्रांची माहिती। पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती। एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार वरिष्ठ, अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा हक्क। संजय राऊतांचं विधान, तर अजित पवारांनी शिंदेंपेक्षा मोठी बेईमानी केली अशी टीका। महायुतीमध्ये समसमान जागांची आमची मागणी, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, तर विधानसभेची निवडणूक सीएम शिंदेंच्या नेतृत्वामध्ये लढवणार, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया। भाजपचे सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। पुण्यातील मोदी बागेमध्ये पवार आणि पाटलांमध्ये चर्चा, तर सांगलीमधल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची संजय काका पाटील यांची माहिती। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ, मंत्री तानाजी सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना समर्थकांनी धमकावलं। धाराशिवमधील परंडा तालुक्यामधला प्रकार। बुलडाण्याचे माजी आमदार आणि भाजप नेते ध्रुपदराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा। सावळे काँग्रेसमध्ये गेल्यास बुलढाणा भाजपला मोठं खिंडार आणि निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यामध्ये खळबळ। इंदापूरमध्ये अप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळाकडून शरद पवारांची भेट। इंदापूर विधानसभेसाठी अप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची जोरदार मोर्चे बांधणी। विधानसभेसाठी रिपाईला 12 जागा द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। तर शिर्डीची जागा आम्हाला दिली असती तर सुजय विखे पाटील यांना पराभव पत्करावा लागला नसता, असाही दावा। शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीराम शेट्टींनी घेतली छगन भुजबळ यांची भेट। नाशिकमधील भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात।